मंडळी नमस्कार. असं म्हणतात की भगवंताला नामस्मरण हे अत्यंत प्रिय आहे. पण त्यापेक्षा जर काही प्रिय असेल भगवंताला तर ते असतं भक्तांच्या कथांचं श्रवण, कीर्तन, ऐकणं आणि त्याचं गुणगान करणं. हे भगवंताला स्वतःच्या नामापेक्षा पण प्रिय आहे असं सांगितलं जातं. याच हेतूने आपल्यासाठी वेगवेगळ्या संतांच्या ज्या दिव्य कथा आहेत, ज्या आपण सहसा ऐकलेल्या नसतात, तशा कथांची एक अनोखी मालिका आपल्यासाठी आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. वृंदावनात एक दिव्य संत होते, राधेश्याम बाबा. त्यांची एक सुंदर कथा ऐकण्यात आली होती. ती आपल्यासमोर मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतोय. राधाराणींच्या मुखातून एखाद्या विषयी जर एखादा शब्द उच्चारला जावा आणि त्या व्यक्तीची कीर्ती सर्वदूर पसरू नये असं कधीच होत नसतं. जर देवानी, भगवंतानी, राधाराणीने एखाद्या व्यक्तीविषयी जर काही सांगितलं तर ती घटना घडतेच, अशी ही एक कथा आहे. याचा सत्य प्रत्यय या घटनेतून येतो. वृंदावनात गोवर्धन इथं गौघाटावरती चक्लेश्वर महादेवाजवळ जिथे आज कनक आश्रम आहे, तिथं त्या पवित्र स्थानी एक सिद्ध महात्मा वास्तव्यास होतं. त्यांचं नाव होतं श्री रामदास सीताराम बाबा. त्यांचा जन्म वृंदावनातील भरतपूर जिल्ह्यात झाला होता. तरुणपणापासून त्यांचं मन भगवंतात रमलं जायचं. संसारिक जीवनाची आसक्ती त्यांना नव्हती. अखंड नामस्मरण, जप, भगवत भक्ती हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. अखेर त्यांनी भरतपूर जिल्ह्यातील झाडकरी गावाजवळील एका निर्जन जंगलात कठोर तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. हा संकल्प साधा नव्हता. त्यांनी 1 अब्ज महामंत्र जप पूर्ण करण्याचं व्रत घेतलं होतं. महामंत्र जप कोणता असतो तर हरे राम हरे कृष्ण जो जप आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या संपूर्ण मंत्राचा 1 अब्ज जप करणं तसं सोपं नाहीये. पण त्यांनी तो संकल्प घेतला आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना 56 वर्ष लागली. आजच्या काळात माणसाला एका ठिकाणी काही तास बसणंही कठीण असतं, पण या बाबांनी तो जप अशा पद्धतीने पूर्ण केला की आता हा मंत्राचा जप जेव्हा केला जातो तेव्हा त्या जपामध्ये 16 अक्षर असल्यामुळे किंवा 16 नाम असल्यामुळे एक मंत्र म्हटला की त्याला 16 जप झाला असं धरतात. पण त्यांनी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, याला एक अशा पद्धतीने 1 अब्ज जप केला. म्हणजे तो त्यांना किती वेळ लागला असेल याची आपण कल्पना करू शकतो. सीतारामदास बाबा हे फक्त तपस्वी नव्हते, तर त्यांना भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला होता. आता एवढा जप झाल्यानंतर त्यांना भगवंताचा साक्षात्कार होणारच हे तर उघडच आहे. त्यांच्या आहारात दिवसातून फक्त 2 वेळा ते 1 द्रोण भरून ताक पित असत आणि त्यासोबत एक गुळाचा छोटासा खडा खात असत. ब्रजवासी म्हणजे वृंदावनवासी यांना प्रेमाने ते ताक आणून देत असत आणि त्यांच्या शरीरात थंडावा निर्माण व्हावा आणि तो थंडावा जास्तीही होऊ नये यासाठी त्याला एक पूरक आहार म्हणून ते फक्त गुळ खात होते. एवढ्या कठोर परिस्थितीमध्ये त्यांनी हे तप पूर्ण केलं. दीर्घकाळाच्या साधनेनंतर त्यांच्या अंतःकरणात जेव्हा भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनाची व्याकुळ इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्यांच्या समोर हनुमंत प्रकट झाले. हनुमंत त्यांना म्हणाले, बाबा तुम्ही एवढं व्याकुळ होऊ नका, तुम्हाला काय हवंय ते मला सांगा. तेव्हा त्या बाबांनी नम्रपणे उत्तर दिलं की जसं गोस्वामी तुलसीदासजींना चित्रकूट येथे संपूर्ण श्रीराम दरबाराचं दर्शन झालं, तसंच मला पण घडावं असं वाटतं. ऐकताच हनुमंत स्मित करून म्हणाले, काही हरकत नाही, चला माझ्या खांद्यावरती बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि हनुमंताने प्रत्यक्ष त्यांना आपल्या खांद्यावरती बसवलं आणि डोळे बंद करायला सांगितले. क्षणभरानंतर डोळे परत उघडायला सांगितले. हनुमंत म्हणाले, आता डोळे उघड. डोळे उघडलं तर त्यांनी समोरचं दृश्य पाहून ते क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या समोर प्रत्यक्ष श्रीरामांचा तो दिव्य दरबार भरलेला होता. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भक्त हनुमंत, असंख्य दिव्य पार्षद त्या दरबारात विराजमान होते आणि एका बाजूला त्यांच्या चरणांशी गोस्वामी तुलसीदासजी प्रभूंच्या चरणांशी बसलेले दिसले. त्या दिव्य दर्शनाने बाबांना आनंदाश्रू येऊ लागले. अनेक वर्षांच्या आपल्या तपश्चर्याचं आता कुठे सार्थक झालं असं त्यांना वाटायला लागलं. याच वेळी तुलसीदासजी त्यांच्याकडे पाहून प्रेमाने म्हणाले की तू मला गुरु मानून या अवस्थेपर्यंत पोहोचलायस, पण आता जगात शिष्य
आणि गुरूंची ही गुरुशिष्य परंपरा अबाधित राहावी यासाठी पृथ्वीवरच्या एखाद्या प्रत्यक्ष संताकडून तू विधिपूर्वक दीक्षा घे आणि विरक्त वेश धारण कर. आपल्या गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून बाबांनी पृथ्वीवर परतल्यावर गोस्वामी तुलसीदासजींचा निर्देश मान्य करत एका थोर संतांकडून विधिपूर्वक विरक्त होण्याची दीक्षा घेतली आणि नंतर त्यांना सीताराम दास हे नाव प्राप्त झालं. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या साधनेला एक नवी दिशा मिळाली. त्यांना श्रीराम दर्शन झालं होतं, पण त्यांच्या अंतःकरणात एक विलक्षण वेगळी इच्छा निर्माण झाली, ती राधाराणीच्या त्या नित्य रासलीलेच्या दर्शनाची. कुणीतरी त्यांना सांगितलं की वृंदावनात सेवाकुंज म्हणजे ज्याला निधिवन म्हणतात, त्या निधिवनामध्ये आजही नित्य रास क्रीडा होते आणि हे सत्य आहे. अनेकांनी तिथे जाऊन ते पाहण्याचा प्रयत्न केलाय, पण तिथे काय काय घडलं आणि कसं कसं घडलं याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, त्या पण आपण ऐकू शकतो. तर त्यांना सांगितलं गेलं की वृंदावनामध्ये निधिवनात प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि राधाराणी आणि त्यांचा सगळा तो रास क्रीडेमधला तो सगळा परिवार तिथे येतो आणि तिथे नित्य रास क्रीडा होते. ते शब्द ऐकून त्यांच्या हृदयामध्ये हे शब्द घर करून राहिले आणि आता काहीही करून या नित्य रास लीलेचं आपण दर्शन करायचं असं त्यांच्या मनात वाटायला लागलं. पण ते कसं करणार? मग एक दिवशी त्यांनी त्यांच्या बरोबर एक भरतपूर इथं एका प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून एक जण कार्यरत होते. त्यांना देखील या रासलीलेचं दर्शन घ्यायचं होतं. ते पण धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी बाबांना ही इच्छा बोलून दाखवली. आता बाबांना मुळात स्वतःला दर्शन घ्यायचं होतं आणि ही व्यक्ती देखील असं म्हणते, आता आपण दोघंही तिथे जाऊ, असं त्यांनी एक योजना आखली आणि रात्री त्या निधिवनाचे सेवाकुंजाचे दरवाजे बंद होण्यापूर्वी आतमध्ये जाऊन प्रवेश केला आणि एका घनदाट झुडपामध्ये बसून राहिले. मग कालांतराने संध्याकाळ झाली आणि ते लपून बसले होते. थोड्याच वेळात मंदिर बंद करण्याची वेळ झाली आणि ते पुजारी तिथले काठी हातात घेऊन सगळीकडे चक्कर मारून त्यांनी पाहिलं, वाजवलं, कोणी असाल तर बाहेर या, हा सगळा परिसर आता बंद होणार आहे आणि इथं कोणालाही थांबायची परवानगी नाहीये असं वारंवार सांगून पाहिलं, पण कोणाचंच उत्तर येत नाही असं पाहिलं आणि मग ते तिथून निघून गेले. मग पुजाऱ्यांनी तो सगळा परिसर बंद करून टाकला आणि हे दोघेजण आतमध्येच तिथे निधिवनामध्ये रात्रभर राहिले. आता रात्र मध्यावरती आली, सर्वत्र गूढ शांतता पसरली आणि बाबांसोबत असलेल्या त्या मुख्याध्यापकांना थोडी मनात भीती वाटायला लागली. बरं, भीती वाटली, पण ते तिथेच बसून राहिले. नंतर जेव्हा रास क्रीडेची जेव्हा वेळ जवळ आली तेव्हा अचानक त्यांच्यासोबत जे मुख्याध्यापक होते त्यांना भोवळ आल्यासारखं, चक्कर आल्यासारखं झालं आणि ते पडले आणि एका अदृश्य शक्तीने त्यांना अक्षरशः उचलून त्या सेवाकुंजाच्या निधिवनाच्या प्रवेशद्वाराजवळ नेऊन टाकलं आणि ते भयभीत खूप झाले. त्यांची शुद्ध हरपली, त्यांना काय होतंय हे काहीच कळायला तयार नाही. परंतु सीतारामदास बाबा आतमध्ये त्या कुंजातील एका त्या झाडीत जिथे लपून बसले होते तिथेच ते स्थिर राहिले. काही क्षणांमध्ये पुन्हा दिव्य अशा वाद्यांचे स्वर ऐकू येऊ लागले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर हळूहळू हळूहळू त्या असं म्हणतात की त्या निधिवनामध्ये तुळशी आहेत आणि त्या तुळशींचे जे रूप आहे, पानं आहेत, तर ते गोपिकांचं रूप घेतात आणि तिथे रासक्रीडा सुरू होते. ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं आणि फक्त डोळे बंद करून उघडण्याचा अवसर, म्हणजे ज्याला आपण पापणी लवण्यात म्हणतो, ते पापणी लवायच्या आत तिथे प्रत्यक्ष भगवंत आणि त्यांची पूर्ण ती रासलीला प्रकट झाली. तर संपूर्ण रात्री त्यांनी राधाराणी आणि श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष लीलेचं दर्शन घेतलं. पहाटे मंगलारती होती, त्या मंगलारतीची वेळ आली आणि अचानक ते तिथून बाहेर आले. रासलीला समाप्त होत असताना एक घटना घडली. तर ती घटना अशी की त्यांच्या डोक्यावरती राधाराणीने प्रत्यक्ष हात ठेवला आणि त्यांना सांगितलं की बाबा, आजपासून तू राधेश्याम हो, राधेश्याम म्हणून तुझं नामकरण होईल. बाबा तू राधेश्याम है जा, असं त्यांनी त्या भाषेमध्ये, म्हणजे त्या वृंदावनातल्या त्या ब्रज भाषेमध्ये त्यांना सांगितलं की बाबा तू राधेश्याम है जा, असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मग ते भोवळ आल्यासारखं त्यांना झालं आणि क्षणभरात ते एकदम बाहेर आले. त्यांना पण तिथे त्या रास क्रीडेमध्ये विशाखाजी, रंगदेवी, सुदेवीजी ह्या सगळ्या अष्टसखी, श्रीकृष्ण काही अंतरावरती उभे असलेले, त्यांना प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टींचं दर्शन झालं आणि मग ते
तिथून बाहेर आले. राधाराणींच्या त्या दिव्य वचनाने त्यांना खूप आनंद झाला आणि ते भारावून गेले. त्यांचं शरीर पूर्ण रोमांचित झालं. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्यांना काही बोलताही येत नव्हतं. पण त्यांनी बाहेर आल्यावरती पाहिलं की आपल्याबरोबर आलेले जे मुख्याध्यापक होते तर ते तिथे बेशुद्ध अवस्थेत दरवाजाजवळ पडले होते. मग त्यांनी उठवलं, त्यांना शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न केला आणि मग दोघेही तिथून मुक्कामाच्या ठिकाणी परतले. थोडं स्थिरावल्यानंतर त्या मुख्याध्यापकांनी बाबांना विचारले की बाबा, तुम्हाला काही अनुभव आला का? तर ते बाबा सहजपणे म्हणाले, हो. अगदी त्यांनी निरागसपणे उत्तर दिलं की हो, मला नित्य रासलीलेचं दर्शन झालं, मला श्रीकृष्ण दिसले, अष्टसखी दिसल्या आणि खूप सुंदर एकदम स्वर्गीय अशा त्या ठिकाणी मला ती रासलीला दिसली. ते ऐकताच त्या मुख्याध्यापकांना विश्वास बसला नाही. ते म्हणे की असं कसं शक्य आहे, असं कसं होऊ शकतं? मला तर कोणीतरी बाहेर आणून टाकलं आणि मला तर कळत पण नव्हतं की काय चाललंय. हे संत लोक आहेत. म्हणजे ते स्वतःच्याच मनाशी पुटपुटायला लागले की हे संत लोक ना स्वतःची बढाई करून घेण्यासाठी काय कोणाला सांगतील तर याचा काही भरोसा नाही. मी तर भीतीने एवढा व्याकुळ झालो होतो आणि हे मला म्हणतात की रासलीलेचं दर्शन झालं. असं स्वतःशीच पुटपुटून ते हसायला लागले. मुख्याध्यापकांचे ते शब्द सीतारामदास बाबांनी ऐकले, पण ते काही बोलले नाहीत. ते मंदस्मित करून शांत राहिले. दुसऱ्याच क्षणी त्या मुख्याध्यापकांच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या आणि ते वेदनेने अक्षरशः असे जमिनीवरती पडून लोळू लागले, तडफडू लागले. त्यांना खूप गंभीर अवस्था प्राप्त झाली. अक्षरशः ते गडाबडा जमिनीवरती लोळायला लागले. ते पाहताच बाबांना समजलं की यांनी भगवंताच्या लीलेवरती अविश्वास दाखवला आणि त्यामुळे त्यांना हा दंड मिळाला. पण ते शेवटी संत होते. त्यांच्या हृदयामध्ये सगळ्यांविषयी एक करुणा असते, प्रेम असतं. त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, राधाराणीला प्रार्थना केली की आपण एवढी माझ्यावर अपरंपार कृपा केली, मला एवढं आपल्या रासलीलेचं दर्शन दिलं, पण असं करू नका. हे ब्रजभूमीतले ब्राह्मण आहेत आणि अज्ञानामुळे यांच्याकडून हे पाप घडलं. तुमचं माझ्यावरती कणभर जरी प्रेम असेल तरी यांना बरं वाटावं, यांना आपण जीवदान द्यावं. आणि क्षणभरात त्यांची ती प्रार्थना राधाराणींनी ऐकली आणि त्यांना शांत वाटायला लागलं आणि ते परत हळूहळू शांत झाले. या सगळ्या प्रसंगानंतर आता बाबा तू राधेश्याम हैजा ही गोष्ट त्यांनी कोणालाही सांगितली नव्हती. मुख्याध्यापकांना ती सांगितली होती, पण ते त्यांच्याच तंद्रीमध्ये किंवा त्यांच्याच धुंदीमध्ये होते. त्यांना ते लक्षात पण आलं नाही. पण मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण हे कोणालाही सांगायचं नाही आणि आपलं उर्वरित आयुष्य गोवर्धन धामातच व्यतीत करायचं. ते वृंदावनातील गोवर्धनाच्या त्या गौघाटावरती ते तिथे राहू लागले. पण आता गोष्ट अशी आहे की त्यांनी हे कोणाला सांगितलं पण नव्हतं. पण ते जेव्हा तिथून परत आले तर तिथून ते परत आल्यावरती ब्रजवासी म्हणजे ते वृंदावनवासी, अरे राधेश्याम बाबा आले, राधेश्याम बाबा आले असं आपोआप म्हणायला त्यांनी सुरुवात केली. कोणी त्यांना सांगितलं नव्हतं की यांचं नाव राधेश्याम बाबा आहे. उलट लोकांना माहिती होतं की सीतारामदास बाबा यांना म्हणतात, पण ते नाव विसरून गेले ते कदाचित. आणि ते त्यांचं जे मूळ नाव होतं ते सोडून लोक त्यांना राधेश्याम बाबा म्हणायला लागले. आता त्यांनी स्वतः त्यांच्या अनुभूतींचं वर्णन काही ठिकाणी नोंदवून ठेवलं आहे असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांचं नाव सीतारामदास बाबा आहे, हे मूळ त्यांचं नाव होतं, हे त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. पण ते जर नोंदवून ठेवलं नसतं तर संत लोक असे सांगतात की कदाचित लोकांना हे माहितीही नसतं की यांचं मूळ नाव हे आहे. आता त्यांना राधेश्याम बाबा या नावाने ओळखायला लागले. अशी ही विलक्षण आणि सुंदर कथा आहे. राधे राधे.